पावतात त्या ह्याच्या कॅन्सरमुळे. त्यामुळं अलीकडे या कॅन्सरवरती खूप मोठ्या प्रमाणावरती संशोधन चालू आहे. ह्याचं कारण आहे, पण त्याच्या आधी मी सांगते की आता तुम्ही बघितलं की आजूबाजूला कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे सगळ्याच टाईपच्या. त्याची कारणं खूप आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोल्युशन, आपली बदललेली लाईफस्टाईल, आपल्या खाण्याच्या बदललेल्या सवयी, प्लास्टिकचा अतिवापर, पेस्टिसाईडचा वापर, असे प्रचंड सगळे ह्याच्यामुळे सगळेच कॅन्सर वाढलेले आहेत. पण ह्या कॅन्सरचं कसं होतं की काही सिम्पटम आल्याशिवाय पेशंट काही डॉक्टरकडे जात नाही. आणि डॉक्टरकडे ते जातात तोपर्यंत सेकंड किंवा थर्ड स्टेज आलेली असते. त्याच्यामुळे मग ऑपरेशन, त्याच्यापुढे मग किमोथेरपी, रेडिओथेरपी, असं एक विशिष्ट सायकल सगळं. आणि त्यामध्ये पेशंट तर भरडले जातातच, त्याच्यावर त्यांचे नातेवाईक भरडले जातात. परंतु सर्वायकल कॅन्सरवरती मोठा फोकस करण्याचं कारण काय आहे माहिती आहे का? तर हा कॅन्सर आपल्याला 100% टाळता येतो. आता सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? तर तुम्हाला आता साधारण स्त्रियांचे अवयव माहिती आहेत. गर्भाशयाचं तोंड असतं, खाली योनिमार्ग असतो, दोन्ही बाजूला 2 नलिका असतात आणि 2 स्त्रीबीजकोष असतात. त्यापैकी गर्भाशयाचं जे तोंड असतं त्याला आम्ही सर्विक्स म्हणतो आणि त्याच्या कॅन्सरला सर्वायकल कॅन्सर असं म्हणलं जातं. तर हा कॅन्सर 100% टाळता येऊ शकतो. म्हणून आता जगभरामध्ये त्याच्यावरती खूप संशोधन करून त्याचं प्रमाण जितकं कमी करता येईल ते करण्यासाठी काही उपाययोजनांचा हे केलेला आहे. त्याचा या माझं जे फील्ड आहे त्याच्या प्रिव्हेंटिव्ह गायनी ऑन्कोलॉजीमध्ये त्याचा खूप मोठा सहभाग आहे. आता तुम्ही म्हणाल की हा कॅन्सर टाळणार कसा? ठीक आहे, आपण आपली जीवनशैली बदलली, पण बाकी म्हणजे परिसर तर आपण बदलू शकत नाही. आपण स्वतःला बदलू शकतो, पण परिसर नाही बदलता येत. मग कसं काय हे 100% तुम्ही म्हणू शकता? तर ह्याची काही कारण आहे. पहिली गोष्ट, हा कॅन्सर कशामुळे होतो हे शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. अदरवाईज सगळ्या कॅन्सरबद्दल आपल्याला कळलेलं नाही आहे. म्हणजे व्यसन आणि अशी आपण ढोबळ कारणं मानतो, पण ती अगदी डेफिनेट कारण आपल्याला माहिती असतं का? तर नाही. पण सर्वायकल कॅन्सरच्या बाबतीत मात्र तसं नाही आहे. सर्वायकल कॅन्सरचं कारण शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. कोरड पडते. तर आता हा कॅन्सर होतो कशामुळे? तर आता आपण सगळे कोविडच्या काळात त्यातनं बाहेर पडलोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की करोना व्हायरसमुळे आपल्याला कोविड झाला. तसंच हा सर्व्हायकल कॅन्सर हा HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा एक प्रकारचा काय म्हणतो आपण विषाणू आहे. ह्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा कॅन्सर होतो हे आता नोंद आहे. म्हणजे साधारण 90% जे गर्भाशयाच्या पिशवी तोंडाचे जे कॅन्सर असतात हे HPVमुळे होतात. उरलेलं 10% काय? तर म्हणजे ह्याच्या HPVच्या इन्फेक्शन बरोबरच समजा खूप लहान वयात लग्न, लहान वयात मुलं, 3-4 म्हणजे जास्त प्रमाणात मुलं, अनेक पुरुषांबरोबर संबंध, शारीरिक स्वच्छता नसणं, टोबॅको च्युइंग किंवा मिश्री लावणं, असे जे काही म्हणजे सवयी असतात, ह्या सगळ्यांमुळं ते इन्फेक्शन बरोबर हे पण ही कारणीभूत आहेतच. म्हणजे कारणं आहेतच त्याची. पण आता HPV इन्फेक्शन होतं कसं? हे HPV इन्फेक्शन हे स्त्री पुरुष संबंधामधनं होणारे इन्फेक्शन आहे. त्यामुळे हे इन्फेक्शन त्याच्यामुळे आपण टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. कसं आहे की HPVचे 200पेक्षा अधिक प्रकार शास्त्रज्ञांनी शोधून काढले. पण ह्या सगळ्यांच्या, आता समजा आपल्या शेजारच्याला सर्दी खोकला झाला तर आपल्याला लगेच होतो का? तर नाही होत, कारण आपली इम्युनिटी असते. तसंच या HPVच्या बाबतीत सगळे काही जे टाईप्स आहेत ते काही कॅन्सरसाठी कारणीभूत नसतात. त्यापैकी काही ठराविक आहेत तेच कॅन्सरला कारणीभूत असतात. त्यांना आम्ही ऑन्कोजेनिक HPV असं म्हणतो. तर भारतामध्ये जे काही आढळतं त्याच्यामध्ये सुद्धा 16 आणि 18 नंबरचे व्हायरस जे आहेत ते कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत. पण आता समजा एखाद्या बाईला झाला HPVचं इन्फेक्शन, तर लगेच तिला कॅन्सर होणार का? तर तेही नाही. कारण जे स्ट्रॉंग हेल्दी असतात ते त्यांचं शरीर साधारण 9 ते 12 महिन्यामध्ये हा HPVचा हल्ला असतो तो परतून जातो आणि त्याच्यामुळं पेशंट त्यातनं फ्री होते आणि कॅन्सरच्या टप्प्यावर जाण्यापासून तिचा बचाव होतो. हे झालं HPV बद्दल. आता दुसरं काय, तर प्री कॅन्सरस स्टेजमध्ये आपण हा कॅन्सर शोधू शकतो. आता प्री कॅन्सरस स्टेज म्हणजे काय? तर पूर्व प्राथमिक. म्हणजे कॅन्सरचे टप्पे कसे असतात की स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 आणि स्टेज 4. पण त्याच्या आधी पण एक स्टेज असते, ती सगळ्यामध्ये डायग्नोस होत नाही, पण ती सर्व या गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरमध्ये आपण ती डायग्नोस करू शकतो. त्याला पूर्व प्राथमिक अवस्था
असं म्हणलं जातं. आता ताप आला तर आपण थर्मामीटरनं ताप मोजू शकतो. तर पण हा कॅन्सर आहे किंवा त्याचं पूर्वप्राथमिक हे शोधायचं कसं? तर त्याच्यासाठी सुद्धा काही मेथड्स आहेत. त्याला आम्ही स्क्रीनिंग मेथड्स म्हणतो. या स्क्रीनिंग मेथड्स बऱ्याच काळापासून आपल्याकडे खरं तर बरेच वर्ष जवळजवळ मी शिकत असल्यापासून स्क्रीनिंग मेथड आहेत, पण त्याचा अवेअरनेस किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे हेच तुम्हाला काय, आम्ही सुद्धा फारसं त्याच्या बाबतीमध्ये फार पेशंटना इन्सिस्ट करायचं नाही की नाही हे तुम्ही करून घेतलं पाहिजे. एक ऑप्शनल म्हणून आम्ही पण तो हे ठेवला होता, तुम्हाला करून घ्यायचं तर करून घ्या. तर ह्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे पॅप्समियर. तुम्हाला माहिती आहे कोणाला, कुणी ऐकलं आजपर्यंत पॅप्समियरबद्दल? नाही. म्हणूनच मी म्हणते की हा थोडासा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. अत्यंत साधी सोपी तपासणी घ्यायची. ह्याच्यामध्ये आता तुम्ही डिलिव्हर तुमच्या झालेल्या आहे, तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर तुम्हाला आतून तपासतात, बरोबर आहे. तसंच तपासून पिशवीच्या तोंडापाशीच्या काही पेशी काढून त्या एका मीडियम म्हणजे ट्रान्सपोर्ट मीडियम म्हणतो मी, त्याच्यातनं लॅबोरेटरीमध्ये पाठवल्या जातात आणि त्याचं तिथे बघितल्या जातात त्या मायक्रोस्कोपखाली. त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल सेल्स दिसत आहेत का हे बघितलं जातं. त्याच सॅम्पलमध्ये HPV इन्फेक्शन दिसतंय का हेही बघितलं जातं. समजा आता एखादं सॅम्पल आलं आणि त्याच्यामध्ये HPV पण निगेटिव्ह आहे, म्हणजे नाही आहे HPVचं इन्फेक्शन आणि सगळ्या पेशीसुद्धा नॉर्मल आहे असा रिपोर्ट आला, तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्या स्त्रीला सर्वायकल कॅन्सर होण्याची शक्यता जवळजवळ 0 असते. त्यामुळे आपण पुढचे 5 वर्ष तरी निवांत राहू शकतो. आता हे स्क्रीनिंग सुरू कधी करायचं? तर आयडियली हे म्हणजे 30शीपासून सुरू करायला हवं. खरं तर भारतात म्हटलं तर आपल्याकडे लग्न खूप लवकर होतात, त्यामुळे खरं तर भारतात तर 25शीपासूनच सुरू करायला हवं. तर 30शीपासून वयाच्या 65व्या वर्षापर्यंत दर 5 वर्षांनी ही टेस्ट करणं गरजेचं आहे. अतिशय सोपी टेस्ट, ती सहजी होणारी, त्याच्यासाठी ना ॲडमिशनची गरज आहे ना भुलीची गरज आहे आणि फारशी कॉस्टलीसुद्धा नाही आहे. फार काही त्याची चार्जेस नाही आहेत. त्यामुळं खरं तर तुम्ही सगळ्याजणी नक्की 5 वर्षातनं ती टेस्ट करून घेऊ शकता. पण मी आता माझं कामच आहे हे सगळ्यांना सांगायचं. मी सांगितल्यानंतर लोकांचं काय म्हणणं असतं माहिती आहे का, त्यात काही निघालं तर, अरे काही निघालं तर आपण अर्ली स्टेजमध्ये आपण ते ट्रीट करू शकतो ना. ह्याचं कारण प्री कॅन्सर स्टेजपासून कॅन्सरपर्यंत जाण्याची ही जो मुदत आहे ती चक्क 10 ते 15 वर्ष आहे. समजा त्या इतक्या अलीकडच्या टप्प्यावर आम्ही तुम्हाला जर ट्रीट केलं, म्हणजे ट्रीटमेंट केली, तर कॅन्सरच्या टप्प्यापर्यंत जाण्यापासून आम्ही नक्की तुम्हाला रोखू शकतो. म्हणून ही टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीमध्ये त्या स्त्रीमध्ये जर ॲबनॉर्मल पेशी आहेत असं आलं किंवा HPV इन्फेक्शन आहे, मग आता लगेच आता पुढचं आता काय करायचं? तर त्याच्या पुढे कॉल्पोस्कोपी नावाची तपासणी असते. ती पण अगदी साधी सोपी OPD बेसिसवर केली. OPD बेसिस म्हणजे ॲडमिशनची गरज नाही. तुम्ही आता आम्हाला कसं दाखवायला येता तसंच त्या ह्याच्यावरती दाखवायला येऊन एक 10 मिनिटाचं काम असतं फक्त. ती पण काय फार कॉस्टली नाही, भुलेची गरज नाही, त्यांनी काही दुखायचं कारण नाही आहे, दुखत नाही. त्यामुळे अगदी सहजी ती पण टेस्ट करू शकतो आपण. पण मग ह्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला काय माहिती मिळते, तर ह्याच्यामध्ये तिथं काही आम्ही केमिकल्स लावतो आणि पिशवीचं तोंड आपल्याला तर तुम्हाला कशी एंडोस्कोपी माहिती आहे, लॅप्रोस्कोपी हे ऐकून तरी माहिती आहे, ते आपल्याला शरीराच्या आत घालावं लागतात ते त्या दुर्बिणी. पण ह्या दुर्बिणीचं तसं नाही की आपल्याला शरीराच्या बाहेर घेऊन, त्यामुळे आपल्याला कळू शकतं की तिथे काही ॲबनॉर्मल काही एरिया दिसत आहेत का. त्याच्या असतील तर तिथून आपल्याला बायोप्सी घेता येते. बायोप्सी म्हणजे माहिती आहे ना, तुकडा घेणं. तो तुकडा घेऊन आपण जर लॅबोरेटरीमध्ये तपासला तर ती पेशंट प्री कॅन्सर स्टेजमध्ये आहे का आपल्याला समजू शकतो. आता समजा रिपोर्ट आला की आहे प्री कॅन्सर, त्याच्यात पण स्टेजेस होतात 1, 2, 3, त्यापैकी अगदी 3ऱ्या टप्प्यावर आहे असं जरी आपल्याला कळलं, मग लगेच गर्भाशय काढायचं का हा पुढचा प्रश्न. कारण बायकांचं असं असतं, एकदा मुलं झाली, ऑपरेशन झालं, आता त्या गर्भाशयाचा मला काही उपयोग नाही असं नसतं. गर्भाशय आपल्या शरीरातला अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्यामुळं होता होईतो तो न काढता आपण प्रयत्न केला पाहिजे ट्रीट करायचा. पण मग आता हे नाही तर इतर काही, पण त्याच्यासाठी पण मग समजा प्री कॅन्सर स्टेजमध्ये तर त्याच्यासाठी बऱ्याच ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. त्यासुद्धा OPD बेसिसवर करता येतात. पण आम्ही बायका खूप अशा घाबरतात म्हणून आम्ही अगदी थोडं त्यांना झोपेचं इंजेक्शन असं देऊन